8. मग पुढचे आकडे महत्वाचे नाही का? ते पण महत्वाचे. बरोबर. रेखावृत्ती विस्तार म्हणलं तर 68. डिफरन्स किती पेक्षा जास्त आहे दोघांच्या मधला? किती आहे सांगा, किती पेक्षा जास्त आहे? कळलं का? लढाईचं आहे आणि जिंकायचं पण आहे. जोर लावायचं. समजलं का? प्रत्येक गोष्टीचा बुकणा करायचा ठरलेला आहे तर बुकणा करायचा, अभ्यास करायचा. हा, काल काय झालं होतं दादा? अजय देवगण दादा काय झालं होतं? हा, काय झालं होतं रे? हा, काय काय झालं? कर्कवृत्त जाणार राज्य किती होती? सर्वात जास्त म्हणलं तर कुठून गेलंय? असं झालं. कुठून गेले माहिती आहे? सगळ्यात पहिल्यांदा कुठून गेले? नंतर 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 क्षेत्रफळानुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? कितवा? जगात पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा. क्या बात आहे, एक नंबर. मित्रांनो, भारताला सख्य शेजारी म्हणलं तर भूसीमा किती? सर्वात जास्त सीमा. ट्रिक काय होती? बचपन. ब म्हणजे, स म्हणजे, प म्हणजे, न म्हणजे, यम म्हणजे, बी म्हणजे, ए म्हणजे. सर्वात जास्त म्हणलं तर कुणाबरोबर? सगळ्यात कमी म्हणलं तर कुणाबरोबर? मग भारताला एकूण भूसीमा किती किलोमीटर लांबीची लागली आहे? 7. असा हल्ला व्हायला तर किती? 15,000. भारताला सागरी सीमा म्हणलं तर किती किलोमीटर लांबीची? 7 किलोमीटर लांबीची. किती देशांची? किती देशांची रे सांगा? टाईप करेपर्यंत आन्सर देता. टाईप करून सांगा, फक्त मनातल्या मनात म्हणायचा, काय लोड घ्यायचा नाही. किती? IBPS. आय म्हणजे, त्याच्यानंतर बी म्हणजे, पी म्हणजे, एस म्हणजे, त्याच्यानंतर एम म्हणजे, एम म्हणजे, टी म्हणजे, टी म्हणजे. एकूण किती देशांची? 7 सागरी देशांची आहे. भारताच्या पूर्वेला असणार एक राज्य, देश बांगलादेश आहे का? अजून दक्षिणेला असणारा होता. भारताच्या नकाशावर एक देश फ्री मिळतो, तो कोणता? श्रीलंका. लक्षात ठेवायचा आहे. जर वायव्येला म्हटलं तर कोणते दोन आहे? मग जर मी म्हणलं उत्तर पश्चिमेला असणारे 2 देश म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. उत्तर पश्चिमेला म्हणल्यावर बरोबर आहे, म्हणजे काय? वायव्येला आहे. कळलं? भारताच्या उत्तरेला असणारे देश कोणते कोणते रे? काय? चीन, नेपाळ, भूटान. आठवतंय का बाबांनो? मग जर आपण बघितलं तर मित्रांनो, भारताचा उत्तर दक्षिण विस्तार कसा होता? 3,000. हा, लेक्चर मिस करायचं नाही, नाहीतर दुसऱ्या का बघावं लागतंय. कळलं का? लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पूर्व पश्चिम विस्तार बघितला तर किती होता? किती होता? 2,933 होता. आठवते का बाबांनो? मग पूर्व पश्चिम विस्तार जास्त होता का उत्तर दक्षिण जास्त होता? उत्तर दक्षिण काय होता? महाराष्ट्राचा जर विचार केला असता, उत्तर दक्षिण विस्तार कमी आहे का पूर्व पश्चिम विस्तार कमी आहे? भारताचं म्हणलं तर कोणता जास्त आहे? उत्तर दक्षिण जास्त आहे. समजतंय का बाबांनो? या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला आयोगाने प्रश्न विचारले. बरोबर आहे का? काही मानव निर्मित सरहदी पण आपल्यासाठी महत्वाचे आहे. बरोबर आहे का नाही? मग रॅडक्लिफ म्हणलं तर कुणाच्या दरम्यानची लाईन आहे? भारत पाकिस्तान. बरोबर आहे का? त्याच्यानंतर मॅकमोहन भारत आणि चीनच्या दरम्यानची दुसरी लाईन कोणती रे? कोणती? जॉन्सन. ड्युरन लाईन कुणाच्या दरम्यान आहे? पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्या दरम्यान कोणती लाईन आहे? ड्युरन लाईन आहे. बरोबर आहे का? तर आपल्याला या सगळ्या गोष्टी. भारताचं एकूण क्षेत्रफळ म्हणलं तर किती रे? किती? 32,87,263 चौरस किलोमीटर. भारत जगाचा किती क्षेत्रफळ व्यापतो? 2.46. क्षेत्रफळानुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? कितवा? 7वा. मग भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये काय रे? झाले का आपला? अजून नाहीये. पण पालची समुद्र दुनिया दुसरं काय आहे? समुद्र आहे. काय आहे का नाही? भारत आणि चीनच्या मध्ये कोण आहे मग? नेपाळ. भारत आणि चीनच्या मध्ये भारत आणि चीन असेल किंवा नेपाळ यांच्यामध्ये कोण आहे? कोणता पर्वत आहे? हिमालय पर्वत आहे. तसं मित्रांनो, भारत आणि म्यानमार काय दिसतंय आपल्याला? काय दिसतं? काहीतरी दिसत असेल ना? जंगल दिसतो, शुष्क प्रदेश दिसतो. मग भारत बांगलादेशच्या मध्ये काय दिसतं आपल्याला? काय दिसतं? सुंदरबन दिसतं का? त्रिभुज प्रदेश दिसतो का? तर त्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायचं. कळलं? तर मला वाटतं आपलं हे सगळं झालेलं आहे. मग 82 पूर्व जाणारे राज्य म्हटलं तर किती रे? किती? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं. 82 पूर्व भारताच्या कुठून गेलेलं आहे? मग अलाहाबाद शहराजवळचं मिर्झापूर. 82 पूर्व. लक्षात ठेवायचं. 0 डिग्रीला कुठे मग मित्रांनो रेखावृत्त म्हणलं तर? ग्रीनिच पेक्षा भारतीय प्रमाणवेळ किती तासांनी पुढे आहे? किती तासांनी? जर 0 डिग्री अक्षवृत्त म्हणलं तर कोणतं अक्षवृत्त? 23.5 ला उत्तरेला गेल्यावर काय असतंय? कर्कवृत्त असते. आणि कर्कवृत्त भारताच्या कुठून गेले? आणि कर्कवृत्तामुळे भारताचे 2 विभाग पडले. एक विभाग म्हणजे उत्तरेकडचा, दक्षिणेकडचा. कोणता कटिबंध? उष्ण कटिबंध. 8 राज्यामधून काय गेलेला आहे? कर्कवृत्त गेलेला आहे. हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. समजतंय का? दक्षिणेला गेल्यानंतर मित्रांनो 23.5 ला पृथ्वी गोलावर काय दिसते आपल्याला? कोणतं वृत्त?
उत्तरेला गेल्यानंतर 6:66 कोणता उत्तर दिसतंय? कोणतं? दक्षिणेला 6:66 गेल्यावर अंटार्क्टिक. काय दिसतंय? म्हणजे वरती आर्टिक, खाली वरती 90ला गेल्यावर काय दिसतंय? काय दिसतंय? उत्तर ध्रुव. संयुक्त राष्ट्राचा जो काही नकाशा आहे तो कुठून फोटो घेतलाय? तो उत्तर ध्रुवावरून. त्याच्यावरती सुद्धा एकदा प्रश्न आला होता राज्यसेवेला, लक्षात असू द्या. बरोबर आहे. आणि दक्षिणेला मित्रांनो 90 डिग्रीला म्हटलं तर काय आहे? काय आहे? मग एक रेखावृत्त बरोबर किती मिनिटं? किती मिनिटं? पृथ्वीला फिरण्यासाठी 360 डिग्री मध्ये, बरोबर आहे का? एक परिवहन पूर्ण करण्यासाठी 360 डिग्री. मग एक रेखावृत्त बरोबर साधारणतः आपण किती मिनिटं बघितलं होतं? मग 0 वरती एवढे वाजलेले असतील तर भारतात किती तास असतील पुढं? आणि ते जर 180 वरती म्हणलं आंतरराष्ट्रीय वार रेषेवर किती तासाने? कायम लक्षात ठेवा किती तासांनी पुढे असणार? 12 तासांनी पुढे असणार. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. अजिबात अडचण नाही. तुम्हाला प्रत्येकाला आता किती पण रेखावृत्त देऊ दे, 90 देऊ दे, 40 देऊ दे, 50 देऊ दे, किती वाजले कळणार का नाही लगेच? कळणार का? आंतरराष्ट्रीय वार रेषा जर ओलांडली तर साधारणतः मित्रांनो जर पूर्वेकडे जाताना ओलांडत असेल तर कसला वार लक्षात ठेवायचा? पूर्वेकडे म्हणल्यावर. आणि पश्चिमेकडे आल्यावर ओलडून कोणता? पुढचा. जर भारतामध्ये आज सोमवार असेल तर अमेरिकेमध्ये किती कोणता वार असेल? कोणता? कोणता असेल? रविवार असेल. कळतंय का? ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हा, कळलं पाहिजे. भविष्यात तुम्ही विमानाने फिरणार आहात, वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहात. हा, देणार ना? मी सांगितले उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघायची, ती पूर्ण करण्यासाठी धडपडायचं. काय अजिबात अडचण? तुम्ही जी स्वप्न बघता ती पूर्ण होतात. फक्त कशी बघायची? झोपत नाही बघायची. मग पाठव स्वप्न पडले तर होईल का? हा, बुकलीन तुला काय लावायचं? खरं वेळ कळलं? राहिलं ना? प्रत्येकाला क्लिअर का बनव? हा, आईवरी विपत्ती आम्ही मुले कशाला, बंदित मायभूमी आम्ही. आता ती वेळ आलेली आहे. या इंग्रजांवरती हत्यार घेऊन घसरलं पाहिजे. प्रथम इंग्रजांच्या रक्ताने पृथ्वी वाकून काढा, मगच मृत्यूला सामोरे जा. असं कोण म्हणलं होतं? सेनापती बापट चापेकर बंधू म्हणले होते. हा, सेनापती बाप. चला, मंगल मंगल पावन दिन हा भारत प्यारा. ठीक आहे, ओके. आता काही अडचण नाही ना बाबा? नो अंतर्ग्रह क्लिअर आहे का? हे 4 अंतर्ग्रह. कोणते 4 अंतर्ग्रह आहे? तुम्ही एक एक सांगा. सगळ्यात पहिला सूर्याजवळचा. दुसरा कोणता अंतर्ग्रह आहे? तिसरा. चौथा. बहिर्भागामध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. कोणता? ग्रह तारे. कळलं का बाबांनो? ए, ग्रह तारे कळलं का? दिवसा दिसतात का? काय दिसत? कानाखाली जोरात वाजून बघायची स्वतःची स्वतः. तारे दिसतील. काय दिसतील? लुकलुकतात का तारे? लुकलुकतात का? धूमकेतू लुकलुकतात का? मग दिसतात कसं काय? लुकलुकत नसतील तर दिसतात का नाही? त्यांना तेव्हा हेलेचा धूमकेतू किती वर्षातून दिसतो? किती वर्षातून? लघु ग्रह म्हणजे कसला पट्टा रे? मंगळ आणि गुरु. पट्टू ग्रह म्हणजे कसले ग्रह? नेपच्यूनच्या पलीकडचे 2 ग्रह उलटे फिरतात. बाकीचे खाली आलेले निघाले की वरले आलेले निघतात. कोण 2 जण? शुक्र आणि युरेनस. कोणता? शुक्र आणि कुणाला उपग्रहच नाही रे? सगळ्यात मोठा कोणता आहे? सूर्याजवळचा सगळ्यात कोणता आहे? पृथ्वीजवळचा सगळ्यात कोणता आहे महत्वाचा? मंगळाचे 2 उपग्रह. टायटन उपग्रह कुणाचा आहे? कुणाचा आहे? बेलिंडा आणि मिरांडा कुणाचा आहे? कुणाचा आहे? कुणाचा? युरेनसचा आहे. लक्षात ठेवायचं. आपल्याला हे ग्रहांचे उपग्रह सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. परीक्षेला विचारलं तर चुकलं नाही पाहिजे. समजलं? भारताला मित्रांनो प्रामुख्याने बघितलं तर जगात कितवा क्रमांक आहे? भारत. चीनच्या किती रे? भारतात एकूण राज्य किती रे? किती आहे? आणि केंद्रशासित प्रदेश. मग भारतातले केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांची बेरीज केली तर महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या संख्या एवढी का आहे का? एकने जास्त आहे? पेरचं लगेच करायचं. 28, 29 असं ना. बोटाव नाही मोजायचं. कळलं का? बारकाल्या पोरांसारखं बोटाव मोजायचं काय किती? हा, अजिबात नाही. किती? 28 आणि 8. मग महाराष्ट्रातले जिल्हे किती? हा, सर्वात दक्षिणेकडचं टोक म्हणलं तर कोणतं पॉईंट? कोणत्या बेटात रे? सांगा. कोणत्या बेटात? क्षेत्रफळाच्या दृष्टीने किती क्रमांक? हा, उत्तर आले पाहिजे. वरचा उत्तर येईल का? 28. जर भारतामध्ये प्रमाण वेळ पटकन उत्तर आलं पाहिजे. इथं महत्वाचं चाललंय. इथं लक्ष दे. उत्तर सांग. समीक्षा काय उत्तर येईल? कसं काय येईल? किती वाजले तर भारतात? ग्रीनिच वरती किती वाजले असतील? लगेच रिव्हर्स जायचं का पुढे जायचं? किती तासांनी मागे जायचं? इथं जर 12 असेल तर सकाळचे किती वाजले असतील? बघा, आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपण जर साधारणतः म्हणलं तर आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे. भारतामध्ये किती वाजले दुपारचे? किती वाजले? मग हे 0 डिग्री वरती किती असेल? किती असेल? किती? 6:30 मध्ये 5 मिळवा. किती होता? 7, 5, 11 वर 4 तास किती झाले? मग आता जर 82 ला 12 आहे तर 180 ला किती असायला पाहिजे? आता तुम्हाला एक गोष्ट सांगितली की ग्रीनिच पेक्षा आणि 180 मध्ये कितीचा फरक आहे? किती तासाचा फरक आहे? मग इथं जर 6:30 सकाळच्या वाजले असतील, इथं किती वाजले असतील? संध्याकाळचे 6:30. कळलं का? मी सांगतो, हा प्रश्न ज्यावेळेस पेपरला आला होता ना त्यावेळेस मित्रांनो 80 ते 90% लोकांनी उत्तर चुकीचं निवडलं होतं. काय उत्तर निवडलं असेल याच्यामध्ये सांगा बरं? काय उत्तर निवडलं असेल? सकाळचे 6:30. बरोबर. रिवर्स 5:30 आणि लगेच त्याच्यापासून पुढे 5:30. म्हणून उत्तर काय निवडलं होतं? त्याच्यामुळे लक्षात ठेवा. अवघड आहे का हे? फक्त माहिती पाहिजे. 0ला किती वाजलेत का? बरोबर आहे का? आणि 82 ला किती आणि मग 180 ला किती? तर याच्यावरती परत एकदा प्रश्न. फक्त काय बदलून टाकू शकतात? हा, इथं 12च्या ऐवजी 3 टाकतात. मग जर 3 टाकलं दुपारचे 3 वाजले तर भारतामध्ये किती वाजलेले असतील? भारतामध्ये किती? ग्रीनिच वरती 3 वाजले 0 वर. भारतात किती वाजले असतील? किती? 8:30. आणि तेच आंतरराष्ट्रीय वार रेषो किती वाजले असतील? 8:30. किती? अरे बाबांनो, जर इथं 3 वाजलेले असतील तर आंतरराष्ट्रीय वार रेषो किती वाजतील?
फक्त कधीचे 3 वाजतील? रात्रीचे. आणि मग भारतात किती वाजले असतील? किती वाजले असतील? 8:30 वाजलेले असतील. किती वाजले असतील? 8:30. समजलं का? उद्या याच्यामध्ये आकडे बदलतील. प्रश्न विचारला तर चुकायला नको, लक्षात ठेवा. बाकी भारताचं सर्वात पूर्वेकडचं रेखावृत्त म्हटलं तर सर्वात पश्चिमेकडचं किती? सर्वात दक्षिणेकडचं, त्याच्यानंतर उत्तरेकडचं. बघा बरं का, आयोग कशाही बाजूने आपल्याला प्रश्न विचारतील. जर भारतातलं सर्वात दक्षिणेकडील टोक आलं तर किती? 6 पॉईंट. लक्षात राहील का? 6:45 लक्षात ठेवायचं. म्हणजे लंडनला 3 वाजता बातमी आहे, तर ती भारतात किती वाजता ऐकायला येईल रे? 3 वाजता बातमी. हा, किती वाजता? किती वाजता? 8:30. समजलं का? पृथ्वीला फिरण्यासाठी किती तास लागतात? 23 तास 56 मिनिटे. आता मित्रांनो, भारतात एकूण किती राज्य रे? कोणती आहे? आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे? कोणती आहे? अरुणाचलची राजधानी, आसामची राजधानी, बिहार. हा, आता एखादं म्हणते सर हे येईल का पेपरला? काही पण येऊ शकतं. तुम्ही तुमच्या बाजूने करत परत म्हणायला नको सरांनी राजधानी सांगितलं नाही. हा, सगळं माहिती का तुम्हाला? बऱ्यापैकी माहिती ना? फक्त नॉर्थ ईस्ट मधल्या विचारल्या मी असं डोकं खातो तुम्हाला, मला कळत नाही नक्की. हा, त्रिपुराची कोणती आहे? कोणती आहे? हा भाई, शब्द आवाज किती फुटलेले की जोरात जोरात ना. त्रिपुराची म्हणलं किती आहे? कोणती आहे? आसामची, अरुणाचल प्रदेश, मेघालय. कोणती? इम्फाळ कोणाची आहे? आहे का नाही गंमत? होते का नाही? नागालँडची कोणती आहे? आठवतच नाही मला. नागालँडची कोणती आहे? तर त्याच्यामुळे हे सुद्धा. मुंबई कुणाची आहे? कर्नाटकची, गुजरात, कोणती? राजस्थान, हरियाणा, पंजाब, कोणती? जम्मू काश्मीर. आता आहे का? लक्षात ठेवायचं आपल्यासाठी. उत्तराखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, कोणती? ओडिसा. काय? कटक नाही का? कोणती आहे? छत्तीसगड. छत्तीसगड म्हटलं तर त्याच्यानंतर तेलंगणा म्हटलं तर तमिळनाडू. वाचाल का हे? केरळची म्हटलं तर तिरुअनंत, गोव्याची कोणती? तर हे वाचून घ्यायचं. क्षेत्रफळानुसार क्रम वगैरे लावायचं. समजलं? बाकी मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळानुसार असलेलं राज्य कोणतं रे? कोणतं आहे? क्रमांक 2 ला. तिसरा क्रमांक. क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य म्हटलं तर कुणाचा क्रमांक लागतो? गोवा हे सर्वात काय आहे? लहान राज्य आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचं त्रिपुरा. लक्षात ठेवायचं. सर्वात लहान राज्य म्हटलं तर कुणाचं नाव घ्यायचं? सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य म्हटलं तर कोणतं? दुसऱ्या क्रमांकाला, तिसऱ्या क्रमांकाला बिहार. सर्वात कमी लोकसंख्या म्हटलं तर कोणत्या राज्यात आहे? कोणत्या? हे 1, 2, 3 माहिती पाहिजे क्षेत्रफळानुसार. त्याच्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळ, बरोबर आहे? जास्त वाले, कमी वाले, सर्वात जास्त लोकसंख्या वाले 3 पहिले, शेवटचे 3. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात. तुम्ही एवढे हुशार नाही वाटतं. तुम्हाला वाटतं लगेच माझं पाठ झालं. अजिबात नाही. कधी कधी टायमिंगला सिक्कीम आणि गोव्यातच कन्फ्युज होतो. कळलं का? लोकसंख्येत म्हणलं तर कमी कोण आहे? मग कोण आहे? आणि क्षेत्रफळानुसार गोवा. लक्षात ठेवायचं. सिक्कीमच्या राजधानीचं नाव काय? काय? गंगटोक. लक्षात ठेवायचं. गंगोत्री टाकून फसू शकतात. कळलं? बाकी मित्रांनो लक्षात ठेवा. सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? मग सिक्कीम राज्यामध्ये आहे. हे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आता सगळं घेतलं. एक शेवटचा टॉपिक आवर आलो आपण. देशांच्या सीमा आपल्याला बघायच्या होत्या. बरोबर आहे का रे? हा, भारताच्या स्थानिक वेळेमध्ये फरक किती? सौराष्ट्र, अरुणाचल प्रदेश म्हटलं तर ते दोघांमधला मॅकमोहन लाईन कोणाच्या दरम्यानची आहे? मुख्य भूमीचा विचार केला तर समुद्र किनारा किती रे? सांगा, सांगा. ती प्रशासकीय राजधानी चंद्रकर बनवली आता. बरोबर आहे का? तशा 2-3 बनवले त्यांनी. समजलं? बचपन एमबीए क्लिअर आहे का बाबांनो? भूसीमा, सागरी सीमा, आयबीपीएस, एमएमटी सगळं करायचं. ओके. आता इथं प्रश्न विचारलाय, कोणत्या भारताच्या शेजारी राष्ट्राची सीमा भारताशी जुळून सर्वात अधिक आहे? काय उत्तर येईल रे? कुणाबरोबर सर्वात अधिक आहे? सर्वात कमी म्हटलं तर कोण? सर्वात कमी म्हटलं तर अफगाणिस्तान. दक्षिणोत्तर लांबी किती रे भारताची? 3200. बघा आकडे, आकडे 2930 चाललं तर कोणती? उद्या प्रश्न विचारला जाऊ शकतो. भूसीमा म्हटलं तर जोड्या लावायला वगैरे. भारताचं स्थान कोणत्या गोलावर जाते? कोणत्या गोलावर जाते? आता सख्खे शेजारी बघायचे आहेत. काय बघायचे आहेत? सख्खे शेजारी. त्यातला काल मित्रांनो मी तुम्हाला पाकिस्तान बद्दल बोललो होतो आपण. बरोबर आहे का रे? पाकिस्तानला कुणाकुणाची सीमा आहे? युटी म्हटलं तर लडाखची आहे का? त्याच्यानंतर दुसरी युटी म्हटलं तर कोणती? जम्मू काश्मीर. तिसरं राज्य म्हटलं तर चौथं राज्य आणि कोणतं राज्य? मग जर पाकिस्तानला म्हटलं तर किती राज्यांच्या सीमा आहे रे? कोणते कोणते 3 राज्य? गुजरात, राजस्थान, पंजाब. बरोबर. आणि युटी म्हटलं तर जम्मू काश्मीर, लडाख. लिहिताय का ते? हा, नकाशा बघू. तुम्हाला नोट्स पाठवलेत ना मी? झेरॉक्स नाही केलं का? ठीक आहे, करून या झेरॉक्स द्या. त्याची पण पाठवली बरं का? ग्रह ताऱ्याची पण पाठवली तर वाचून घ्यायचं ते सुद्धा. अजून भरपूर साऱ्या गोष्टी येत राहणार आहेत. जिथं सांगाल तिथं लिहून घ्यायचं. कळलं? मग पाकिस्तानचे शेजारी म्हटलं तर राज्य कोणती कोणती? गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर आणि लडाख. झालं का क्लिअर? डन का? दुसरं महत्वाचं जर प्रामुख्याने म्हणलं आपल्यासाठी महत्वाचा, आवाज गेलाय ना? येतोय ना आवाज? आवाज येतोय ना? दुसरं महत्वाचं नेपाळ. दिसतंय का रे नेपाळ? नेपाळ कुणाकुणाची सीमा संलग्न आहे? बघा, दिसतंय नेपाळ? नेपाळला मित्रांनो उत्तर प्रदेश दिसतंय, बिहार दिसतंय, उत्तराखंड दिसतंय आणि कोणतं राज्य दिसतंय अजून एक? सिक्कीम. आणि दुसरं म्हणजे पश्चिम बंगाल. किती राज्यांच्या सीमा आहेत नेपाळ म्हटलं तर? 5. बघा इथं नेपाळचा नकाशा दिसतोय का? नेपाळचं म्हणजे नेपाळ हे बघा.
दिसत? आता आता दिसते का? थोडंफार तरी अंदाजाव तरी. कुणाची सीमा आहे रे नेपाळला? कोणतं राज्य आहे? लिहा ना मग. पहिलं एक काय आहे? उत्तराखंड. दुसरं कोणतं रे? तिसरं कोणतं रे? चौथं कोणतं आहे? आणि इथं टोक दिसतंय ते कोणत्या राज्याचं? पश्चिम बंगाल. मग जर नेपाळला म्हणलं तर किती राज्यांच्या सीमा संलग्न आहे रे? किती राज्यांच्या आहे? 5 राज्यांच्या सीमा संलग्न आहे. कुणाला? नेपाळला. पाकिस्तान क्लिअर का? पाकिस्तानला कोणाकोणाच्या संलग्न आहे? गुजरात, राजस्थान, कोणतं? पंजाब. आणि 2 युटी कोणते आहे? जम्मू काश्मीर आणि लडाख. बिहारला क्लिअर झालं. बिहारला किती राज्यांच्या संलग्न आहे? मग किती? आकडा विचारतो कधी कधी. नेपाळला किती? 5. इथं मित्रांनो पाकिस्तान म्हणलं तर 3 अधिक 2. 3 काय आहे? राज्य आहे. 2 काय आहेत? काय आहेत? युटी आहे. कळलं? नेपाळ कळलं. त्याच्यानंतर पुढे महत्वाचं मित्रांनो आपल्यासाठी इम्पॉर्टंट ते म्हणजे चीन. बघा कोणता? चीनला कोणते कोणते बघा? अरुणाचल प्रदेश आहे एक. दुसरा कोणता आहे? उत्तराखंड. तिसरा आहे सिक्कीम. त्याच्यानंतर चौथा कोणता आहे? हिमाचल प्रदेश. आणि लडाख मित्रांनो काय आहे? केंद्रशासित प्रदेश आहे. बघा आपल्यासाठी महत्वाचे नकाशावरती वापस परत. कोणता देश बघायचा आता? चीन. कोणता बघायचा आहे? चीन. पहिला कोणती युटी दिसते चायनाला म्हणलं तर? कोणती दिसते? लडाख दिसते का पण प्रत्येकाला? व्यवस्थित लिहून घ्यायची खाली. तुमच्या नोट्स मध्ये आहे. तसं झेरॉक्स केला असतं तुम्ही टिक केला असतं तरी जमलं असतं. दुसरं कोणतं राज्य आहे? कोणतं राज्य आहे? तिसरं राज्य कोणतं रे? म्हणजे पहिले 3 2 राज्य हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. युटी म्हणलं तर कोणतं आहे? कोणतं आहे? कोणतं आहे? कोणतं आहे? लडाख. त्याच्यानंतर इथं राज्य कोणतं आहे? चायनाला सिक्कीमची बॉर्डर आहे का? आणि दुसरं कोणतं राज्य इथे असलेलं? अरुणाचल प्रदेश. मग जर मित्रांनो विचारलं सिक्कीमला कोणत्या कोणत्या 2 देशांची सीमा संलग्न झाली? कुणाबरोबर आली? नेपाळ बरोबर आहे का? दुसरं कुणाबरोबर आहे? कुणाबरोबर आहे? चीन. बघा 2 देशांबरोबर संलग्न असणारे म्हणलं की लक्षात ठेवायचं कोणाचं घ्यायचं? सिक्कीम. तसं मित्रांनो उत्तराखंडला कोणाची संलग्न होती रे? नेपाळ आणि चीन. नेपाळ आणि चीनला कोणाची संलग्न आहे? उत्तराखंड आणि सिक्कीम. बघा लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्याच्यानंतर बघा आपल्यासाठी महत्त्वाचं राज्य आहे ते म्हणजे भूतान देशाबरोबर. कोणत्या देशाबरोबर? भूतानचा देश. भूतान. भूतान बरोबर जर बघितलं तर कोणत्या कोणत्या राज्यांची सीमा संलग्न आहे? त्यातलं आसाम आहे. दुसरं अरुणाचल प्रदेश. तिसरं पश्चिम बंगाल आणि चौथं सिक्कीम. किती संलग्न आहे? 4. बघा आता मित्रांनो भूतानच्या संदर्भात जर बघितलं भूतान तर आपल्यासाठी महत्त्वाचे 4 दिसते. इथं बघा भूतान. देश कुठे इथे भूतान. भूतानला पहिली सीमा कोणाची? बरोबर आहे. दुसरं इथं एक राज्य असणार आहे. ते कोणतं असणार आहे? इथे दिसते कॉर्नरला पश्चिम बंगाल. तिसरं राज्य कोणतं असणार आहे? आसाम. आणि चौथं राज्य कोणतं आहे? अरुणाचल प्रदेश. किती देशांच्या सीमा संलग्न आहे? मग किती? चायनाला म्हणलं तर किती देशांच्या संलग्न आहे? किती? 5 + 1 युटी. 5 + 1 युटी. 5 1 4 आहे. कोणते कोणते 4 आहे? 1 2 3 4. 4 1 करा. कोणते करा? 4. कधी कधी 4 देशांची संलग्न आलं तर 4 राज्यांची आलं तर लक्षात ठेवा. दिसते ना प्रत्येकाला? लिहिताय ना तुम्ही? लक्षात घ्यायच्यावरती प्रश्न विचारलेत आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा आहे महत्त्वाचा मित्रांनो तो म्हणजे बांगलादेश. कोणता आहे? बांगलादेश. पाकिस्तान झालं आपलं. भूतान झालं. बांगलादेशला मित्रांनो सर्वात जास्त भूसीमा आहे. आणि राज्य म्हणलं तर किती मित्रांनो? किती आहे? 5. बघा कोणते कोणते? पहिलं कोणतं दिसतं रे? पश्चिम बंगाल. दुसरा आहे त्रिपुरा. तिसरा आहे मेघालय. चौथा आहे आसाम. आणि 5वा आहे मिझोराम. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. किती राज्य झाली बांगलादेश म्हणलं तर? 5. दिसते का बघा बांगलादेश आपल्याला? तुम्हाला दिसत नाही ना जास्त? त्याच्यामुळे तुम्ही गप्प बसलाय. कळतं ना सांगितलं? बांगलादेशला पहिलं कोणतं दिसतं एका बाजूने? कोणतं दिसतंय पश्चिम बाजूचं? पहिलं पश्चिम बंगाल. दुसरं कोणतं रे? कोणतं आहे? आसाम आहे का? आहे का आसाम? यादीमध्ये आसाम आहे? बघा इथं दिसतंय मेघालय. त्याच्यानंतर महत्त्वाचं आसाम. इथं कोणतं आहे रे? आणि इथं कोणतं आहे? मिझोराम. कोणते कोणते राज्य झाले? वेस्ट बेंगाल, मेघालय, आसाम, त्रिपुरा, मिझोराम. बघा किती झाले? 5. परीक्षेला तुम्हाला मिझोराम वरती कंबाईनला प्रश्न आला होता 2 वर्षापूर्वी. त्याच्यावरती आला होता. आता म्यानमार बरोबरचे. कोणा बरोबरचे? म्यानमार बरोबरचे आपल्यासाठी तुमचं वाचतं ना ते तुम्हाला टिक करता आलं. तुम्ही झेरॉक्स नाही केलेले. ठीक आहे? कळलं? म्यानमार. दिसतं का म्यानमार मित्रांनो? म्यानमारला कोणते कोणते संलग्न आहे रे? अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, नागालँड. किती देश झाले? सॉरी राज्य किती झाली? 4 राज्य. बघा 4 राज्य कोणती कोणती आहे? म्यानमार. बघा पहिला कोणता दिसतो इथं? मिझोराम. दुसरा कोणता रे? मणिपूर. तिसरा आणि चौथा अरुणाचल प्रदेश. म्हणजे किती राज्यांच्या सीमा संलग्न आहे म्यानमारला? म्यानमार म्हणलं तर 4. भूटान म्हणलं तर किती? नेपाळ म्हणलं तर किती? बांगलादेश म्हणलं तर किती? 5. समजतंय का मॅडम? हा समजतंय का? प्रत्येकाला विचारलं जाऊ शकतं. याच्यावरती थेटपणे प्रश्न कसे विचारतात ते पण सांगतो. पण तुमच्या बाजूने क्लिअर करायचं. आता तुमच्या परीक्षेला आला होती खालीलपैकी कोणत्या राज्याला बांगलादेश आणि म्यानमारची सीमा संलग्न आहे? कोण झाला? भारत आणि बांगलादेश आणि म्यानमार बरोबर संलग्न कोण झाला इथं? कोण झाला? आपल्याला काय वाटू शकतं? इथे 3 टाकले आपण कन्फ्युज होणार. बरोबर आहे का? पुढे काय उत्तर पाहिजे होतं आपलं? मिझोराम. नेपाळ आणि चीन बरोबर सीमा संलग्न असणारं राज्य कोणतं आहे? कोणतं आहे? सिक्कीम आणि आहे का नेपाळ बरोबर? बघा इथं सिक्कीमला पण बॉर्डर वरती कोणाला इथं उत्तराखंडचे. कोणत्या 2 देशांना आहे? नेपाळ आणि चीन. बघा मित्रांनो असा प्रश्न विचारला कोणत्या राज्यांना 3 देशांची बॉर्डर संलग्न आहे? सिक्कीमला कोणाची 3 आहे? एक आहे भूतान, दुसरा आहे आणि वरचा आहे. बरोबर आहे. तसंच मित्रांनो सेम अरुणाचल प्रदेश आहे का 3 वाली? बघा अरुणाचल प्रदेशला कोणाची बॉर्डर संलग्न आहे? दुसरी आणि तिसरी आहे का? कुणाला 3 आहे? सिक्कीमला आहे, अरुणाचल प्रदेशला. तिसरं राज्य पश्चिम बंगाल आहे का? बरोबर. पश्चिम बंगालला कोणाची संलग्न आहे? नेपाळची आहे का? आहे का? दुसरी आणि तिसरी बांगलादेश. 3 देशांची सीमा संलग्न असणारे राज्य कोणतं आहे? तुम्ही लिहित नाही का? अरे लिहा. नोट्स मध्ये वगैरे नसतं. हे तुमच्या बाजूने करायचं लिहायचं. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांना किती देशांची सीमा संलग्न आहे? 3 देशांची संलग्न आहे. लक्षात ठेवायचं. पटपट लिहा. याच्यावरती थेटपणे प्रश्न विचारला तर आला पाहिजे तुम्हाला. सिक्कीमला कोणत्या 3 देशांची आहे? तसं लिहिलं तर बरं आहे. कारण भविष्यात तसा प्रश्न आल्यावर सांगा सगळं. सिक्कीम म्हणलं कोणतं लिहिणार? नेपाळ, भूटान, चीन. लिहा नेपाळ, भूटान, चीन म्हणजे सिक्कीम. पश्चिम बंगालला 3 कोणते लिहिणार? नेपाळ, भूटान, बांगलादेश. एकच नंबर. अरुणाचल प्रदेशला 3 कोणते लिहिणार? भूतान, चीन, म्यानमार. लिहा भूतान, चीन, म्यानमार. झालं का? काय झालं? लिही पटापट मग काय झालं तर.
करारीपणा अभ्यासात दाखवायचा लई. हा उद्या आहे का टेस्ट सिरीज तुमची? नाही तुम्ही पण आहे. वा क्या बात आहे. तुम्ही टेस्ट सिरीजला आहे. बांगलादेश आणि म्यानमार पटपट एका खाली लिहायचं. सॉरी मी नसणार सेंटरला. म्यानमार आणि बांगलादेश कोणाचं नाव लिहिलं? मिझोराम. पुढचं उत्तराखंड. उत्तराखंडला कोणत्या दोन राज्यांची रे? लिहा उत्तराखंड म्हणलं तर चीन आणि नेपाळ. चीन आणि नेपाळ. लिहा उत्तराखंडला कोणत्या दोन आहे? बघा इथं उत्तराखंड. चीन आणि दुसरं म्हणजे राज्य म्हणलं देश म्हणलं तर नेपाळ. चीन आणि नेपाळ. लिहा पटकन. झालं. पुढचं लिहा आसाम. आसामला कोणत्या दोन देशांची रे? भूतान आणि बांगलादेश. भूतान आणि बांगलादेश. लिहा भूतान आणि बांगलादेशची सीमा त्यांना संलग्न आहे. भूतान बांगलादेशची म्हणलं तर लिहायचं ते म्हणजे कोणतं? आसामला संलग्न आहे. आसाम. झालं. आता राहिलं लडाख. लडाख युटीला जर म्हटलं मित्रांनो तर लडाख युटी तुमच्यासाठी महत्वाची आहे कारण याला मित्रांनो एकूण 3 देशांची सीमा संलग्न आहे. बरोबर आहे का? कसल्यावर 3 आहे? एक म्हणजे पहिला कोणता? चीन. बरोबर आहे. दुसरा कोणता? कोणता? पाकिस्तान. आणि तिसरा कोणता? इथं मित्रांनो एक टोक जे आहे ते अफगाणिस्तानचं भारताला संलग्न किती किलोमीटर लांबी म्हणलं तर 80 किलोमीटर लांबी. किती किलोमीटर आहे? लडाख. लडाखला किती देशांची सीमा संलग्न आहे? 3. आणि जम्मू काश्मीर म्हणलं तर कोणाशी संलग्न आहे मित्रांनो? फक्त आणि फक्त पाकिस्तान. समजलं का? 3 देशांची सीमा संलग्न असणारे राज्य किती आहे? किती आहे? कोणते कोणते 3 आहे? सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम. 2 वाले किती आहे? कोणते 2 वाले? कोणते? मिझोराम. कोणत्या 2 देशांची संलग्न आहे? बांगलादेश आणि म्यानमार. त्याच्यानंतर दुसरा उत्तराखंड कोणाची संलग्न आहे? चीन आणि नेपाळ. आणि तिसरा अरुणाचल प्रदेश आसाम आहे. आसामला कोणत्या 2 देशांची संलग्न आहे? भूतान आणि बांगलादेश. लडाखला किती देशांची संलग्न आहे? लडाख केंद्रशासित प्रदेश. किती आहे? 3. लक्षात राहिलं प्रत्येकाला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे ध्यानात ठेवायचं. समजलं का? लडाख नाही येणार का सर? कुठे नाही येणार बाबा? लडाख. लडाख आपला आहे आणि हे पीओके जरी पाकिस्तान ऑक्युपाईड असलं तरी ते आपलंच आहे. तुम्ही जर आता त्यांना देऊन टाकलं तर होईल. भविष्यात तुम्हाला लढायचं ना. आम्ही बरोबर गेल्यानंतर तुम्हीच असणार मोठे दिवस भांडायला भेटायला पाकिस्तान बरोबर. ध्यानात ठेवा. कळलं काय? लक्षात ठेवायचं. इथं काय? इथं प्रामुख्याने बघितलं कोणता आहे? पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे. बरोबर आहे काय? तर तो सुद्धा भारताचा आहे. लक्षात ठेवा. लडाख म्हणलं पुढं पुढं चीन. पुढं चीन आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. लक्षात ठेवायचं. समजलं का? प्रत्येकाला कळलं का? पश्चिम बंगालच्या सीमा सांगा ना सर एकदा. पश्चिम बंगाल किती देशांची किती राज्यांची सीमा संलग्न आहे रे? बांगलादेशला. बांगलादेश म्हणलं कोणते कोणते? 5 कोणते बांगलादेश म्हणल्यावर? पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, आसाम, मिझोराम. समजलं का? प्रश्न विचार. प्रश्न बघा मी तुम्हाला अंदाज देईल. प्रश्न सोडवायचे तुम्हाला. बाकी मित्रांनो उत्तरेला जर बघितलं मित्रांनो तर उत्तरेचं ठिकाण आहे लडाखला दप्तार. कोणतं आहे? दप्तार. आणि ते कुठे येतं? लडाखमध्ये. तसं पूर्वेला मित्रांनो जर बघितलं तर कोणतं ठिकाण आहे रे? बघा आपल्यासाठी महत्वाचं पूर्वेचं ठिकाण कोणतं आहे? किबिथू. कोणतं आहे? कोणत्या राज्यात येतं हे? अरुणाचल प्रदेश. त्याच्यानंतर पूर्वेकडचं ठिकाण म्हणलं पश्चिमेकडचं म्हणलं तर कोणत्या भारतातलं सगळ्यात महत्वाचं? भुवर मोठा. कोणत्या राज्यात येतं? गुजरात. त्याच्यानंतर वरती बघितलं तर उत्तरेचं कोणतं ठिकाण आहे? दप्तार. बघा उत्तरेचं ठिकाण महत्वाचं. कोणत्या युटीमध्ये येते? लडाख. आणि दक्षिणला कोणतं ठिकाण आहे रे? भूमीवरचं म्हणलं तर कन्याकुमारी. आणि बेटावरचं म्हणलं तर इंदिरा पॉइंट. बघा याच्यावरती 3 वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण भुवर मोठा किती तुम्हाला टाइम डिस्टन्स किती येतला? 116 मिनिट. 116 मिनिट विसरायचं. ओके. बाकी भारतातलं सर्वात उंच ठिकाण म्हणलं तर कोणतं मित्रांनो? माउंट केटू आहे. कोणतं आहे? माउंट केटू. ज्याचं नाव म्हणजे मित्रांनो माउंट गॉडविन ऑस्टिन सुद्धा म्हणतात. कोणत्या रांगेत येते? काराकोरम. तर भूगर्भामधला सर्वात खोल बिंदू बघितला भारतातला तर ते आहे पुट्टानद. कोणतं ठिकाण आहे? पुट्टानद. विसरायचं नाही. वजा 2.2 मीटर. लक्षात ठेवायचं. समुद्र सपाटी जर बघितली तर चेन्नईचं ठिकाण मित्रांनो समुद्र सपाटी 0 मानली जाते आणि मग तिथून मित्रांनो बाकी सगळी स्थानं मोजली जातात. कोणतं ठिकाण? चेन्नई. कोणतं ठिकाण? चेन्नई. लक्षात ठेवायचं. आणि भारतातला सर्वात जर भूगर्भामधला खोल बिंदू म्हणलं तर कोणता आहे? कोणता आहे? पुट्टानद. कोणता आहे? पुट्टानद. कोणत्या राज्यात येतो? केरळ. सगळ्यात उंच पॉईंट म्हणलं तर भारतातला कोणता आहे? कोणता आहे? केटू. कोणता आहे? त्याचं दुसरं नाव काय आहे? माउंट गॉडविन ऑस्टिन. 8611 मीटर लेंथचं ते शिखर आहे. बरोबर आहे. तसं ते पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये येतं ते सुद्धा काराकोरम रांगेत. तर प्रामुख्याने जर बघितलं तर ते सोडून जर बघितलं तर एक नंबरला कोणतं आहे भारतात? कांचनजंगा. कोणतं आहे? कांचनजंगा. लक्षात आहे. कळलं का? आपण उत्तर दक्षिण समजलं का? भूगर्भामधला खोल बिंदू म्हणजे खोलीवरती खोल असणारा. बरोबर आहे का? जसं माउंट गॉडविन ऑस्टिन मित्रांनो समुद्र सपाटीपासून उंचावरती नाही ठिकाण तसं सगळ्यात खोल बिंदू म्हणलं तर सगळ्यात खोल म्हणलं तर कोणतं ठिकाण आहे? जमिनीमधलं कोणतं ठिकाण आहे? पुट्टानद. कोणतं आहे? पुट्टानद. लक्षात ठेवायचं. समजलं का? वजा 2.2 मीटर. कोणत्या राज्यात येतं? केरळ राज्यामध्ये येतं. समजलं का? या गोष्टी बाकी नवीन राज्याची निर्मिती वगैरे पाठ केली झाले आपल्या त्यावेळेस महाराष्ट्र सुरुवातीला झाले ना? झाले का बाबा? 66 ला कोणतं आहे? पंजाब. 63 ला कोणतं आहे? 70 ला कोणतं आहे? 72 ला 3 होते. मेघामणी त्रिपुरा. मेघामणी 75 ला सिक्कीम. 87 ला गोवा. हा बरोबर आहे का? 87 ला कोणतं आहे? अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम कुठे? कितीला आहे? 86. 2000 किती आहे? छत्तीसगड, उत्तराखंड. तुम्ही विसरले ते? विसरले काय? झाले आपलं आठवते का? मी त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न टाकले म्हणजे ऑलरेडी झालेले काय सांगायची गरज नाही. कळलं? 63 ला कोणतं आहे? 6-7 प्रश्न आले जातात त्याच्यावरती. 66 ला कोणते कोण आहे? पंजाब. 70 ला 72 ला 3 जण. एमएमटी लक्षात ठेवायचं. मेघामणी मेघामणी त्रिपुरा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 75 म्हणलं तर 86 म्हणलं तर मिझोराम आणि अरुणाचल. 87 ला 2000 किती रे? आणि सगळ्यात तरुण जे ऍडमिशन असलेलं राज्य आहे का 2014चं? सर्वात तरुण म्हणलं तुम्हाला नाव घ्यायचं तेलंगणाचं नाव घ्यायचं. क्लिअर प्रत्येकाला याच्यावरती प्रश्न आहे. सोडवा. आताच्या गटच्या मेन्सला पण प्रश्न आला होता. कळलं? तर हे वाचा. तुमचं ऑलरेडी घेऊन झालेलं त्याच्यामध्ये यायला पाहिजे होतं. पण तरी सुद्धा काहींचं म्हणजे होणार बऱ्याच असं वाटतं मला. इथं येण्यानंतर विसरून जाणार होणार असं. त्याच्यामुळे सारखं रिव्हिजन मध्ये राहतं. सोडवायचं प्रश्न उत्तर काही काही लवकर खाली खाली मुद्दा सांगितलं. काय उत्तर सर्वात जास्त कोणाबरोबर संलग्न रे? मग बांगलादेश बघितलं उत्तर आलं का? काय उत्तर पाहिजे? 1 नंबर. भूतान किती? मग चीन म्हणलं तर बाकी तुम्ही क्रमांक लावू शकता का? ट्रिक म्हणून काय लक्षात ठेवायचं? 55 सगळे सगळे 7 लक्षात राहील का? सर्वात जास्त कोणाबरोबर संलग्न? सगळ्यात कमी म्हणलं तर 105. चीन आणि भारतामध्ये वादग्रस्त आंतरराष्ट्रीय सीमारेषा कोणती रे? रॅडकीट म्हणलं तर कोणती आहे? या मॅपमोनवरती 4 वेळा प्रश्न विचारला. रॅडकीट म्हणलं तर भारत पाकिस्तान. पीओके म्हणलं तर आणि सियाचीन भारत. कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? गुजरात, राजस्थान, झारखंड, ओडिशा. गरम छात किती? मी मग येईल का ओडिशा त्याच्यात? मग जर 82.5 पूर्व जाणार म्हणलं तर मग येतं का? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. एकच नंबर. सोडवायचे पटापट प्रश्न. भारत पाकिस्तान, भारत चीन, भारत बांगलादेश, भारत श्रीलंका. कोण कोणाच्या मध्ये असतं सांगा अंदाजावर. पटकन
का उतरेल? हा का बरं दोन्ही? कच्छ धरण कुठं असणार आहे? कुठं असणार आहे रे? थरचं वाळवंट कुठं असणार आहे? भारत आणि पंजाब असेल. सर्वे काय बॉर्डर चित्रपट बघितला असेल. हा माती उडवताना वगैरे, हा उलट पळताना, हा रणगाडी फिरताना कुठून फिरतात ते? कच्छ धरण आणि दुसरं कोणतं? भुज बघितलं पिक्चर? भारत चीनच्या दरम्यान काय असेल? काय असेल? हिमाच्छादित. भारत म्यानमारच्या दरम्यान काय आहे? सांगा. घनदाट. भारत बांगलादेशमध्ये दलदलीचा प्रदेश आणि नद्या. भारत श्रीलंकेच्या मध्ये कोण असेल? कोण असेल? बरोबर आहे का? मग तुमचा पहिला पर्याय का भारत श्रीलंका बाजूला तुम्हाला येणार. भारत पाकिस्तान काढलं तर मित्रांनो तुमचं काय ते दोन पर्याय डिलीट होतात. एक राहते, दोन. कोणतं उत्तर आहे मग? भारत चीन म्हणल्यावर दोन नंबर. काय उत्तर पाहिजे? दोन. समजतंय का? परीक्षेला कशाही पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे ते ध्यानात ठेवायचं. भारताचं जे काही श्रीलंका आहे ती श्रीलंका मित्रांनो भारतापासून कोणत्या समुद्रात वगैरे झाली आहे? कोणती? पालची समुद्र विसरायचं नाही. नकाशामध्ये बघा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात. बाकी प्रश्न जर बघितलं तर 8 डिग्री 9 डिग्री 10 डिग्री वरती पण प्रश्न आहे. किती? 8 डिग्री 9 डिग्री 10 डिग्री वरती सुद्धा मित्रांनो बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात. भारताचा सगळा शेजारी म्हणलं तर कोणता आहे? श्रीलंका आहे. आणि श्रीलंकेच्या मध्ये कोण दिसतं मित्रांनो? भारत श्रीलंकेच्या मध्ये पेपरला प्रश्न विचारलाय. भारत आणि श्रीलंका कशामुळे वेगळे झाले म्हणलं तर पालच्या समुद्र धुनीमुळे ते वेगळे झालेले आहे. बाकी मित्रांनो जर भारताची दक्षिण टोक बघितलं, दक्षिण टोक आहे कोणत्या बेटामध्ये? अंदमान निकोबार. आणि दुसरं टोक आहे मित्रांनो प्रामुख्याने म्हणतात कोणतं बेट आहे? लक्षद्वीप. भारतामध्ये बघितलं तर कोणती दोन प्रमुख बेट आहे? एक अंदमान निकोबार आणि दुसरा लक्षद्वीप. आता शेजारी राष्ट्र बघत असताना कोणत्या राष्ट्रांपासून ती दूर केली जातात? त्यातलं लक्षद्वीपच्या दक्षिणेला कोणती बेट आहे रे? कोणती बेट आहे? कोणता देश इथं? कोणता देश आहे? मालदीव. मालदीववरती सुद्धा प्रश्न विचारलाय. मालदीव म्हणजे असं विचारलं होतं लक्षद्वीप बेटांचं स्थान कोणत्या देशाच्या उत्तरेला आहे? कोणत्या? मालदीव. बघा आपल्यासाठी महत्त्वाचं. तुमच्या मागच्या कंबाईनचा प्रश्न होता या प्राकृतिक मधून होता. प्राकृतिक विचारलं तुम्हाला रायलसीमा पठार. बरोबर? कर्नाटक पठाराचं स्थान विचारलं होतं. रायलसीमा आठवते का? रायलसीमेचं विचारलं होतं. कर्नाटक पठाराच्या कोणत्या दिशेला आहे? कोणत्या दिशेला? पूर्वेला ते होतं. ते कसं कळलं असतं उत्तर? बेसिक माहिती असतं. बेसिक म्हणजे काय? रायलसीमा कुठे येतं दादा? हा कुठे येतं? हा मग त्याच्या वेगळं उत्तर तेलंगणा आंध्र प्रदेशचा भागीदार काय म्हणतात? रायलसीमा. मग साहजिकच कर्नाटकच्या कोणत्या दिशेला असेल? कोणत्या दिशेला असेल? पूर्वेला. ते माहिती पाहिजे. लक्ष द्या. समजलं का? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. इथं इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी ते म्हणजे मित्रांनो लक्षद्वीप बेट आणि दुसरं म्हणजे कोणतं? अंदमान निकोबार. आता याच्यामध्ये डिग्री चॅनल परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची किती? 8 डिग्री 9 डिग्री 10 डिग्री आणि डंकन पॅसेज. कोणतं? 8 डिग्री 9 डिग्री 10 डिग्री आणि डंकन पॅसेज. बघा टायटल द्यायचं व्यवस्थित एका खाली एक 4 पॉईंट लिहून घ्यायचे. नंतर बघू आपण. 8 डिग्री किती डिग्री आहे? 8. बघा मित्रांनो तुम्हाला प्रत्येकाला मामी असतात. असतात का? काय आहे? हा मामी. कोण इथं लक्षात ठेवायचं तुम्हाला? मामी. बघा इथं मामी. आता हा 8 डिग्री जो चॅनल आहे मित्रांनो तो चॅनल तुमच्यासाठी का महत्त्वाचा आहे? कारण हा 8 डिग्री चॅनल मित्रांनो मालदीव आणि मिनिकॉय या बेटांना वेगळं करतो. काय करतो? मालदीव आणि मिनिकॉय बेटांना वेगळं करणारी खाडी कोणती आहे? किती आहे? 8 डिग्री चॅनल. किती डिग्री चॅनल आहे? 8 डिग्री चॅनल. मालदीव आणि मिनिकॉय यांना वेगळं करणारा चॅनल म्हणलं तर किती मित्रांनो? 8 डिग्री. लिहून घ्या एका खाली एक. मालदीव बेट आणि मिनिकॉय बेट. आता एक गोष्ट तुम्ही शिकलेला आहात ती कोणती म्हणजे मित्रांनो? अक्षरवृत्त शिकलेला आहात. त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट माहिती इथं जर 8 असेल तर मित्रांनो कुठं असेल? खाली असेल का वर असेल? कुठं असेल? बघा अंदाज आला पाहिजे. किती किती असेल? 8 डिग्री चॅनल वर आणि 10 डिग्री चॅनल कुठं असेल मग? त्याच्या वरती. बरोबर आहे का? मग मित्रांनो हे जे आहे 8 डिग्री चॅनल याच्यामध्ये कोणता चॅनल आहे? कोणत्या दोन ठिकाणांना वेगळं करतोय? मालदीव मिनिकॉय. मालदीव आणि मिनिकॉय यांना वेगळं करणारा चॅनल म्हणलं तर कोणता आहे? 8 डिग्री चॅनल. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. कोण लक्षात ठेवायचं? मामी. काय लक्षात ठेवायचं? मामी. आता मित्रांनो मामी 8 वाजता स्वयंपाक बनवतात आणि हा 8 वाजता बनवलेला स्वयंपाक तुम्ही सगळेजण काय करता? 9 वाजता प्रस्त करता म्हणजे मिल करता. काय करता? मिल. काय करता? मिल. मिल म्हणजे काय रे? हा ट्रेन मध्ये वगैरे ऐकलं असेल मिल वगैरे. का मिल म्हणजे खाणं थोडक्यात आपल्या भाषेत. खाता का नाही? मिल करता का नाही? हा मग ते मिल काय करतात सगळेजण? मिल करतात. पण मिल म्हणजे मित्रांनो बेटा आहे ती म्हणजे मी म्हणजे मिनिकॉय आणि दुसरी बेटा म्हणजे मित्रांनो म्हणजे लक्षद्वीप. लक्षद्वीप यांना वेगळं करणारा चॅनल म्हटलं तर कोणता चॅनल असेल? 9 डिग्री चॅनल. पेपरला प्रश्न डायरेक्टली विचारलेला आहे. याच्यावरती प्रश्न आले आणि एकदा आले आतापर्यंत 5 ते 6 वेळा प्रश्न आले. अतिशय आवडता टॉपिक आहे. कळलं? 8 वाजता काय केला मित्रांनो? स्वयंपाक केलेला आहे. कुणी स्वयंपाक केला? मामीने. मालदीव मिनिकॉय. 9 वाजता केलेला स्वयंपाक खाऊन टाकला म्हणजे काय केलं? म्हणजे मिनिकॉय लक्षद्वीप. 8 डिग्री 9 डिग्री कळलं का? 8 डिग्री आणि 9 डिग्री जो चॅनल आहे मित्रांनो तो कोणत्या दरम्यान आहे? 2021 च्या कंबाईनच्या फिल्मला होता. याचा चुकला असेल ना? लक्षात ठेवायचं. केलं की सगळ्या गोष्टी होणार आहे. 8 डिग्री म्हणलं तर कोणाच्या दरम्यान मग? सांगा प्रत्येकाने बोलायचंय. कोणत्या? मालदीव आणि कोणती? मिनिकॉय बेट यांच्या दरम्यान कोणता आहे? 8 डिग्री. आणि 9 डिग्री म्हणलं तर मित्रांनो मिनिकॉय बेट आणि दुसरी कोणती? लक्षद्वीप बेटांचा जो काही समूह आहे यांच्या दरम्यान कोणता आहे? 9 डिग्री चॅनल आहे. कोणता डिग्री चॅनल आहे? 9 डिग्री चॅनल आहे. तर या 8 आणि 9 वरती तुम्हाला प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर मित्रांनो येतो प्रश्न तो म्हणजे 10 डिग्री चॅनल. कोणता? 10 डिग्री चॅनल म्हणजे 10 अक्षांश खाडी. ही मित्रांनो 10 डिग्री चॅनल जर बघितला तर हा अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळं करतो. वेगळं करतो. अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळं करणारा चॅनल म्हणलं तर 10 डिग्री चॅनल आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. किती डिग्री चॅनल? 10. या टायटल मध्ये तिथं एका खाली एक 10 डिग्री चॅनल. सो अंदमान आणि निकोबार यांना वेगळं करणारा म्हटलं तर कोणता चॅनल रे? 10 डिग्री चॅनल आहे. बघा तुम्हाला प्रत्येकाला माहित असेल की मित्रांनो 10 वाजता काय होतोय? अंधार होतो. काय होतो? अंधार होतो आणि अंधार झाल्यानंतर बार बंद करायची वेळ येते काय? हा बार का? तर घराची दारं खिडक्या म्हणतो मी. त्याला बारच म्हणतात ना? हा तर घराची दारं खिडक्या बंद करण्याची वेळ ज्यावेळेस येते त्याला काय म्हणायचं? अंदमान आणि निकोबार यांना वेगळं करणारा मित्रांनो चॅनल म्हणलं तर कोणता रे? सांगा. 10 डिग्री चॅनल आहे. कोणतं चॅनल आहे? 10 डिग्री चॅनल. परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे? तुम्ही जर नकाशामध्ये बघितला तर लक्षात यायला पाहिजे. कळलं? परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं ते म्हणजे मित्रांनो इथं इम्पॉर्टंट आणखी एक गोष्ट सांगतो. जर कधी कधी अंदमान निकोबार नाहीये, कधी कधी छोटा अंदमान आणि कोणता निकोबार? कार निकोबार असा प्रश्न. एक प्रश्न येऊन गेला तसा पण असा प्रश्न टाकला की कन्फ्युज होणार. छोटा अंदमान आणि कार निकोबार यांच्यामध्ये कोणती खाडी आहे? 10 अक्षांश खाडी. बघा आपल्या डोक्यात काय असते? अंदमान आणि निकोबार. पण जर ते कन्फ्युज करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने टाकलं तर मात्र चुकायला नको. लक्षात ठेवायचं. 10 डिग्री चॅनल म्हणलं तर कोणत्या दरम्यान आहे दोघांच्या? अंदमान आणि निकोबार. त्याच्यामध्ये म्हणलं तर कसला अंदमान? हा लिटल अंदमान. आणि दुसरं म्हणजे कोणता निकोबार? कार निकोबार. यांच्या दरम्यान काय मित्रांनो? 10 अक्षांशाची खाडी आहे. लक्षात ठेवायचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचा दुसरा एक पॅसेज तो म्हणजे डंकन पॅसेज किंवा ज्याला 11 डिग्री चॅनल सुद्धा कधी कधी म्हणतात. काय हे दिसतं का प्रत्येकाला? हे बघा तुमच्यासाठी 8 डिग्री चॅनल कोणत्या दोघांच्या दरम्यान आहे रे? मालदीव आणि 8 वाजता काय करतात मामी? स्वयंपाक. आणि तो स्वयंपाक तुम्ही किती वाजता संपवता? 9 वाजता. बरोबर आहे का? मिनिकॉय आणि दुसरे म्हणजे कोणतं बेट? लक्षद्वीप. लक्षात ठेवा. कधी कधी कवरती वगैरे टाकलं तर कन्फ्युज व्हायचं. बरोबर आहे का? लक्षद्वीप बेटांच्या मध्ये येतं. त्याच्यानंतर 10 डिग्री चॅनल म्हणलं तर कोणतं मित्रांनो? सांगा. अंदमान आणि निकोबार. अंदमान आणि निकोबार यांच्या दरम्यान म्हणलं तर कोणता मित्रांनो चॅनल? 10 डिग्री चॅनल आहे. आणि त्याच्यानंतर डंकन पॅसेज आहे. डंकन पोल असा प्रश्न आलाय. ते म्हणजे प्रामुख्याने कोणत्या दोन ठिकाणांना मित्रांनो?
छोटं आणि मोठं अंदमान यांना जोडणार आहे. कोणतं? छोटं आणि मोठं अंदमान लिहा एका खाली एक. डंकन पॅसेज किंवा कंसामध्ये 11 डिग्री टाकलं तरी चालेल. थोडंसं वरती त्याच्या तो. लिहिलं का? लिह छोटा अंदमान आणि मोठा अंदमान व्यवस्थित लिहायचं. मग 8 डिग्री चॅनल कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो? सांगा 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 बरं सांगा. काय उत्तर येईल? मालदीव आणि मिनी कॉय 9 वाजता. मिनी कॉय लक्षद्वीप 10 वाजता. अंदमान आणि डंकन पॅसेज म्हणलं तर छोटं अंदमान मोठं अंदमान. जमलं? कळलं? देऊ प्रश्न सोडवायला 4 सुटेल का? पहिला पालखी समुद्र धुनी भारताला या देशापासून वेगळी करते. सांगा पटकन. भारताची पालखी समुद्र धुनी कोणत्या? श्रीलंका या देशापासून वेगळी करते. पाकिस्तानला कोण वेगळं करते मग? चला एक सोडायचं पटपट सोडायचे प्रश्न फायनल करायचे आज. कोणत्या राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? कोणत्या रे? दुसऱ्या क्रमांकाला. कोणतं आहे? तिसरा क्रमांक. लोकसंख्येनुसार पहिला, दुसरा, तिसरा. उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. चला खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या 2 देशांना लागून आहेत? काय उत्तर येईल? त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, नागालँड. कुणाची लागली आहे? बघा कन्फ्युज व्हायला कसा प्रश्न आला होता. उद्या प्रश्न विचारेल मग आणखी कोणते कोणते बघितले होते? उत्तराखंड माहित होतं का? उत्तराखंडला कोणत्या 2 देशाची सीमा लग्न आहे? सिक्कीम आणि चीन आणि दुसरं बघितलेलं होतं आसाम. आसामला कोणते 2 होत्या? कसे होते? डोळ्यासमोर नकाशा उभा राहिला पाहिजे. हा पिटकुला भूटान, त्याच्या शेजारी सिक्कीम, त्याच्या शेजारी लगेच मध्ये कोण आहे? नेपाळ. नेपाळच्या वरती कोणता देश आहे? चीन. लक्षात ठेवू नाही तर काय खरं नाही. ओके काय उत्तर पाहिजे? मग 3 वाले किती मित्रांनो? 3 वाले 3 सोडवायचा वरचा प्रश्न 62 नंबरचा. बघा तुम्हाला किती समजले ना अंदाजावरती उत्तर येईल. ऑनलाईन वाले सोडवले. तुम्हाला किती समजले त्याच्यावरती उत्तर यायला पाहिजे. याच्यात काय वेगळं नाही वाचले. भारताच्या स्थानाविषयी विचारले. उत्तर काढायचं लगेच. पर्याय पहिला बघितलं 2 पर्याय असे उडून काढायचं लगेच. सोडवा सोडवा सोडव की मस्त वाचतोय. पाठव काय मॅडम उत्तर एक जर म्हणलं तर लय बुकली धरून लय काय कसं काय केलं? अरे बा आलं की मग 2 पर्याय असे दिले पटकन होत काय मॅडम उत्तर अंदाज चेक करूया ना. पहिला आता बघितल्याबरोबर तुम्हाला काय याच्यात फिक्स येणार? भारताच्या उत्तर पूर्व दिशेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशाच्या सीमा आहे. कोणत्या देशाला पाहिजे? उत्तर लगेच तुमचं गणित चालू झालं पाहिजे. देश बघितलं होतं बांगलादेश विचारला असं लगेच डोक्यात डोळ्यासमोर आलं पाहिजे. भारत इथं बांगलादेश. मग इकडे अफगाणिस्तान इकडे पाकिस्तान म्हणजे उत्तरला कोणत्या देशाला पाहिजे? काय पाहिजे होतं इथं? उत्तर पूर्व पाहिजे होतं का? उत्तर काय पाहिजे होतं? म्हणजे म्हणून काय मित्रांनो चुकलेला. तर चुकला म्हणजे 2 पर्याय तुमचे असे गेले आहे का? 2 पर्याय ठिकाणी म्हणजे माझं उत्तर काय नसायला पाहिजे? 1 आणि 4 तर नसायला पाहिजे. फिक्स नाही माझं. पण आता मला चेक करायचंय की इथं तुम्हाला तुमच्या याच्यावरती लगेच क्लिअर होतं की आणि कसल्या परिस्थितीत आहे. बरोबरच आहे. बरोबर आहे का? बघा पूर्व आणि पश्चिम आशियाच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान लाभले म्हणून आपण भारताचा समावेश केला होता. दक्षिण आशियामध्ये जर दक्षिण आशिया असेल तर एका बाजूला काय असेल? पूर्व आशिया आणि एका बाजूला काय असेल? पश्चिम आशिया. मग मध्ये कोण असेल? कळतंय का? लक्षात आलं भारताचं स्थान प्राप्त झालंय मध्यवर्ती म्हणजे बरोबर आहे. त्याचं काय अडचण आहे. आणि तिसरं पण बरोबर आहे का मित्रांनो की हिंदी महासागरावर भारताच्या लांब समुद्र इतर कोणत्या देशाला लाभलेला नाही. बरोबर आहे का? आता आपल्याला बघायचं होतं दुसऱ्या क्रमांकाचा. त्याच्यात प्रश्न महत्त्वाचा आहे. भारताचा बघा दिले भारताचा जगाशी असलेल्या सागरी संपर्काचा इतिहास हा भूभागावरील सहसंबंधापेक्षा जुना आहे. बरोबर आहे का? सहसंबंध सगळ्यात पहिल्यांदा कसे डेव्हलप झाले असतील? कधी आधी भूभागावरचे झाले असतील. बरोबर आहे का? प्रत्येकाला कळतंय का? आधी भूभागावरचे झाले असतील आणि नंतर कशावर झाले असतील? सागरी नंतर सागरी महिमा झाले असतील ना. तर अगोदर संबंध कोणता जुना असेल? मग कशावरचा? भूभागावरचा असेल. लक्षात ठेवायचं. म्हणजे दुसरं स्टेटमेंट काय मित्रांनो चुकीचं आहे. प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? 2 फक्त अ आणि क. आता अशा प्रकारचे प्रश्न कधी कधी चॅलेंजिंग राहतात. कळलं का? इथं डोकं आता तुम्ही 2 पर्याय असे करू शकता पण मग लगेच तुमचं डोकं काय म्हणते नाही आपल्याला काय एक काढलं म्हणजे बाकीचं जे राहील ते उत्तर असू शकतं. लक्षात राहायला पाहिजे. कळतंय का? आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ध्यानात राहायला पाहिजे. उत्तर काय मित्रांनो? उत्तर पर्याय 2. कळतंय का? समजलं? आता पुढचा मित्रांनो सोडवायचा त्याच्या खालचा सोडव. भारताच्या उत्तरेला व हिमालयाच्या मुख्य पर्वतरांगाच्या दक्षिणेला वसलेला देश कोणता? सोडवा सांगा. उत्तर आलं पाहिजे. काय उत्तर पाहिजे? काय दिलंय? भारताच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या मुख्य पर्वतरांगाच्या दक्षिणेला वसलेला. भारताच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या कोणता आहे? नेपाळ आहे. काय आहे? नेपाळ. कोणता देश यायला पाहिजे? नेपाळ उत्तर यायला पाहिजे. पुढचा सार्क म्हणजे काय? इस्रो साऊथ एलपीजी सगळ्या ठेवायचे. सार्क सुद्धा महत्वाचं. दक्षिण आशियाच्या संदर्भात महत्वाचं आहे. बोलो 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 काल लेक्चर झाले होते. सांगा सर काय उत्तर येईल? काय उत्तर येईल? आता म्हणते की सार्क म्हणजे काय? सार्क म्हणजे आपण बघितलं होतं कसल्या आशियन कंट्री या बरोबर आहे का? सो साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणजे काय मित्रांनो? सार्क. सार्कचं मुख्यालय कुठे? काठमांडू नेपाळ. कधीची स्थापना आहे? 1800 की 1985. लक्षात ठेवायचं. काठमांडू नेपाळ त्याचं मुख्य आता काय पडायला जेवायला बघत काय तर आम्ही ज्यावेळेस होतो ना म्हणजे सुरुवातीला आम्ही पतच करायचो. चल करू ओके ठीक आहे. वापस या बंद झालं सर. रुको भाई और बहिनो मत रुको इथं देखो. कळलं का रे? लक्षात येते का? आवाज येते ना की पाठीमागं झोपला काय? पोहे जर प्लेट आणि 2 गाड्याचे लाडू द्या आणि मुठभर शंकर पाळ्या पण द्या. गप्प बसला उठल काय झालं? काय चहा सांबर ओतून घ्या तो सांबर. आता काय करतो मग? कळलं का? साऊथ रिजनल कॉर्पोरेशन लक्षात ठेवायचं. पुढचं सोडवायचं पटकन. उत्तर आलं पाहिजे. हो काय उत्तर? काय चर्चा करता इकडे बघा. बरं का बाबा? लक्ष आहे ना? काय उत्तर? आवाज येतोय. आवाज कसं वाढला ना? मग आम्ही म्हणलं तर
8 डिग्री 9 डिग्री म्हणलं तर मामी म्हणलं तर काय लक्षात ठेवायचं, लगेच क्लिक करून टाकायची. 9 म्हणलं तर मिल, म्हणलं तर अंदमान, आणि डंकन पॅसेज म्हणलं तर लहान आणि मोठं. बरोबर आहे का? काय उत्तर पाहिजे माझं? काय उत्तर पाहिजे? डायरेक्ट उत्तर येईल का आता? आता चुकल का? हा, पुढच्या बोलायचं नाही, फक्त मागच्या बोलायचं. या मुलींच्या पाठीमागच्या बोलायचं, बाकीच्या पुढच्या अजिबात शब्द काढायचा. पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. बघा बघा काय उत्तर येईल? काय नव काय उत्तर येईल? काय उत्तर येईल? कसं काढलं उत्तर? मिनी पाय, मिनी पाय लक्ष दे पण मिनी पाय. आणि उद्या मी काढलं तर तरी सुद्धा बंद. मिनी पाय आणि कवरती आलं तर कोणतं येईल? 9 लक्षात ठेवायचं. मिनी पाय येऊ दे, लक्ष दीप येऊ दे, मिनी पाय काय येऊ दे, कवरती येऊ शकतो. वेगळ्या पद्धतीने विचारलं पण ती शोधत मिल कुठे दिले, मिल कुठे दिले, मिल कुठे दिले, कवरती म्हणजे मिले. काय लक्षात काय उत्तर पाहिजे मग? 9 डिग्री चॅनल पाहिजे. काय उत्तर पाहिजे? 9 डिग्री. 8 डिग्री चॅनल म्हणजे कोण मित्रांनो? मालदीव मिनी पाय. चला 10 डिग्री चॅनल करणार करतो. चला उत्तर पाहिजे मला. छोटं आणि मोठं अंदमान, छोटं अंदमान आणि कार निकोबार यांना जोडणारा किंवा कोणत्या डिग्री चॅनल आहे? 10 डिग्री चॅनल. कोणता आहे? 10 डिग्री चॅनल. लक्षात ठेवायचं मित्रांनो, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हा, विसरू नका. ज्याच्यावरती प्रश्न विचारला तो सांगता येईल काय? शिकलाय का असं काय? हा, अंदमान निकोबार बेट मित्रांनो ही बुडालेल्या पर्वताची शिखर आहेत. हा, मी नाव घेतलं असेल. कोणत्या पर्वताचं नाव घेतलं आठवते का? आठवा, घेतलं मी नाव. कोणता पर्वत? आराकान योमा. कोणता आहे? आराकान योमा. कुठला पर्वत? हा, म्यानमार मधला. या म्यानमार मधल्या पर्वताची बुडालेली शिखर म्हणजे कोण आहेत? बंगालच्या उपसागरातली कोणती बेटं? अंदमान निकोबार बेटं. लक्षात ठेवायचं आहे. अरबी कोणती असतील याच्यामध्ये सांगा, आपल्यासाठी महत्त्वाचं. अरबी समुद्रातली बेटं म्हणलं कोणती नाव घ्यायचं? अरे कोणते असतील? लक्षद्वीप. कोणते असतील? लक्षद्वीप. बाकी श्री हरिकोटा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलाय, दीववरती प्रश्न विचारलाय. लक्षद्वीप बेटही कशामुळे तयार झाले मित्रांनो? सागरी प्रवाहामुळे तयार झालेला आहे. कोरल रीफ आपण म्हणतो का? विभागात मालदीव किंवा लक्षद्वीपला बघायला तर कोरल रीफ पाहिजे. बरोबर आहे का? तर आपल्यासाठी महत्त्वाचं कोरल रीफ म्हणलं कोण तयार झाले? लक्षद्वीप. प्रवाह बेटांमुळे तयार झाले म्हणलं कोणते बेट? प्रवाहामुळे तयार झालेली लक्षद्वीप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि बाकी महत्त्वाचं बघा याच्यावरती उत्तर येते तुमचं. त्याला 1 आणि कला 2 पुढे दिसते का बघा? पुढे दिसतंय. मग पश्चिम किनाऱ्यावरचं दीव म्हणलं तर कुठे यायला पाहिजे मित्रांनो? मुख्य भूमी. आता इथं पश्चिम आणि पूर्व दिले. बरोबर आहे का? एक गोष्ट लगेच काय फिट करायची डोक्यामध्ये. कोणती गोष्ट? पश्चिम आणि पूर्व दिले. मग पश्चिम बाजूला कोण मित्रांनो? इथं दीव असेल का? असेल कोण दिले? दीव दिले. आणि पूर्वेकडचं कोण दिले? श्री हरिकोटा. श्री हरिकोटा कशासाठी वापरतोय आपण? काय तिथं आहे? काय प्रक्षेपक? काय प्रक्षेपण केंद्र आहे. का प्रक्षेपण तिथून आवडे बघा का? ते मुख्य भूमीपासून आलं जायला बाद कोणत्या वेळी आहे? दीव. आणि दुसरं श्री हरिकोटा कशापासून बनलंय? वाळूच्या संचय. लिहून द्या कुठं साईड. याच्यावरती 2-3 प्रश्न विचारा तुम्हाला. कळलं? या त्या डिटेल होणार. त्या अरबी समुद्रातले बेट बघताना लक्षद्वीप डिटेलमध्ये म्हणजे त्याचं एकूण क्षेत्रफळ, त्याची एकूण राजधानी तिथं असलं, एअरपोर्ट कोणतं आहे, तिथले कोणते लोक प्रसिद्ध आहेत, असं सगळं बघायचं आपल्याला. नाही, अरबी समुद्रातली बेट आली तर लक्षात ठेवा कशापासून बनले? ती प्रवाहापासून बनलेली आहे. आणि जर लिहून द्या ना लेखी. हा, लिहून देऊ तुला 3 गोष्टी लिहायला सांगितलं फक्त. पश्चिम किनाऱ्यावरील दीव, पूर्व किनाऱ्यावरचा श्री हरिकोटा. कळलं? सर कालचं लेक्चर अपलोड नाही झालं आहे. असं नसेल झालं असेल, चेक करा लाईव्ह मध्ये. आणि इथून पुढचे लेक्चर मिस नाही करायचं. आधी सांगतोय पुढचा आठवडा अख्खा मिस नाही करायचा. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी होणार आहे, ज्याच्यावरती भारताच्या भूगोलावरती प्रश्न असतात ते टॉपिक घ्यायचे आपले सगळे. कळलं? याकडे सुद्धा मिस नाही करायचं. 2 पाठ होईल तर लक्ष दिलं तर नकाशा सहित सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मिस करायचं नाही सोमवारपासूनचे लेक्चर. करंटच्या कोर्सचं पेमेंट आज करू शकता. आज पण ऑफर ठेवली. बऱ्याच जणांना रात्री मॅसेज झाले झालं पेमेंट आज करू शकता. राहिला असेल झालं का? काय घ्यायचं? प्रवाहापासून निर्मिती बेट लिहायचं पुढे कंसात किंवा याला करून लक्षद्वीप बेट. हा, बुडालेल्या पर्वताची शिखर. कोणत्या बुडालेल्या पर्वताची? आराकान योमा. बुडालेल्या पर्वताची शिखर कोणती? अंदमान निकोबार. तिसरं लिहायचं पूर्व किनाऱ्यापासून वेगळं झालेलं कोणते? सॉरी, पूर्व किनाऱ्यावरचं श्री हरिकोटा जे काय मित्रांनो वाळूच्या संचयनामध्ये निर्मित. आणि पश्चिम किनाऱ्यावरचं दीव म्हणलं तर मुख्य भूमीपासून आलं झाले. 3 ते 4 प्रश्न टोटल या सेटमध्ये. ते दोघं रिपीट आहे 2 वेळा. आणि याच्यामध्ये तिसरा आणखी एक मित्रांनो 9 स्टार्ट हे पण लिहिते. 2 गोष्टी खाली वाटलं. राज्य सेवा धरून किनाऱ्यापासून वेगळं झालेलं कोणत्या? मुख्य भूमीपासून दीव. बरोबर आहे का? दिवल्या. आणि आपल्यासाठी बाकीचं महत्त्वाचं दोघं. कळलं? वेलिंग्टन नौदलाचं स्थानक. वेलिंग्टन. हा, वेलिंग्टन म्हणजे वाटू शकतं न्यूझीलंडमध्ये. पण वेलिंग्टन म्हणजे कुठे आहे? हा, तमिळनाडूच्या कॉर्नरचं आहे टोकाला. नौदलाचं स्थानक वेलिंग्टन. हा, रिसेंटली तुम्हाला माहित असेल भारताचे पहिले सीडीएस कोण रे? हा, मग ते वेलिंग्टनच्या तिथं मित्रांनो कार्यक्रमासाठी चालले होते. त्यांचं मग काय हेलिकॉप्टर काय झालं दाखवत असेल तर ते लक्षात ठेवा. नौदलाचं स्थानक म्हणलं तर काय? वेलिंग्टन. आणि 7 बेटांचा समूह चालसेल द्या. लिहिलं का? कसं येते? 2 पेन वापरायचे. एका पेन मध्ये ब्लॅक लिहायचं, दुसऱ्या पेन मध्ये रेड मध्ये उत्तर लिहायचे. जेणेकरून आपलं रीड करताना लगेच उत्तर आले पाहिजे. हा, करंट पण ट्रिक सोबत ना सर. हा, लक्ष दिलं काय? सगळं सोपं. भारतीय प्रमाण आणि ग्रीनिच प्रमाण. सोडा पटपट उत्तर. फायनल फुल फायनल. किती तासांनी पुढे रे? किती तासांनी पुढे? 5.5 तासांनी काय आहे? पुढे आहे. बरोबर आहे का? त्याच्यानंतर भारताची सर्वात लहान सीमा कोणत्या देशाची वाटलेली आहे? कोणत्या देशाबरोबर सर्वात लहान सीमा वाटलेली आहे? कुठे बरोबर? सगळ्यात जास्त वाटप मिळालं मग कुणाला? कुणाला मिळालंय? मग माझ्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? अफगाणिस्तान उत्तर पाहिजे. पुढचं सोडवायचं आहे. क्षेत्रफळानुसार मांडणी करून योग्य क्रमाची निवड करायची. पटपट चला 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 पटपट उत्तर आली पाहिजे. नुसतं बघू नका, तुम्हाला जमणं गरजेचं आहे. काय उत्तर येईल? पटकन काय उत्तर येईल? कसं दोन एक नंबर कोणते येईल? दुसऱ्या क्रमांकाला, तिसऱ्या क्रमांकाला. बरोबर आहे का? मग पहिल्या 3 वरती उत्तर आलं का? 1 नंबर कोण आहे? एक कुठे? इथंच ना? याचे उत्तर एकच नंबर. पुढचं सोडवायचं पटकन. भारताला किती किलोमीटर लांबीचे भुसे लावले? किती? 15,200 किलोमीटर लांबची. मग कुठे? 82 पूर्व. हा, इथं पश्चिम दिले बरं का? काय उत्तर पाहिजे? 82 पूर्व. वा, 1 नंबर. पुढचा डोकं लावायचंय, काम करायचंय. भारताचा त्रिकोणाचा शिरोळ भूटान दिसतोय. बरोबर बाजूला यांना. बरोबर आहे? काय उत्तर येईल मग? भारत येईल का? इथं भारत आहे आणि याच्यावरती इकडे अफगाणिस्तान आहे, इथं पाकिस्तान आहे, इकडे तजिकिस्तान आहे, इकडे चायना आहे. बरोबर आहे का? भारत, चीन, तजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येऊ शकतात कंट्री. काय उत्तर पाहिजे माझं? करा मला पण आठवतो हेलिकॉप्टर. भारत चीन यांच्या दरम्यान कोणती वादग्रस्त सीमारेषा आहे? कोणती आहे? ड्युरेंट म्हणलं कोणाची आहे?
रॅडक्लिफ म्हटलं तर, रॉबर्ट म्हटलं तर काय माहिती वरचा कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी? सर्वात जवळ असलेलं राज्य कोणतं, राष्ट्र कोणतं आहे? कोणतं रे? हे बांगलादेशमध्ये मित्रांनो लगेच लगेच इथं भारत लगेच कोण आहे? बांगलादेश. तसं भारत श्रीलंकेच्या भारत इथं असलं तर मध्ये काय आता समुद्र आहे, मग श्रीलंका आहे, बरोबर आहे का? लांब कोण असेल? श्रीलंका. जवळ कोण असेल भारताच्या? बांगलादेश. प्रश्न लेवलचा आहे, दिसायला किती साधं दिसतंय आहे, कळलं? अशा प्रकारचे प्रश्न सुटले पाहिजे. बाकी मित्रांनो ही आहे काय? ही आहे मित्रांनो जल विभाजक रेषा. कसली रेषा आहे? कारण तुम्ही महाराष्ट्र बघितलं, बरोबर आहे का रे? ती महाराष्ट्रात आहे, पण तशी दक्षिणेला गेल्यानंतर तो पश्चिम घाट आहे. इथं कोणता पर्वत बघितला तर पहिला एकच नंबर कोणता? त्याच्या काही रांगा आहेत, वरती कोणता पर्वत दुसरा एकच नंबर वरती असलेला आरवली कोणता इथं? आणि तीच रेषा मित्रांनो नंतर पुढे जाते हिमालयाला जाऊन मिळते. तर ही कसली रेषा आहे? जल विभाजक रेषा आहे. कसली रेषा आहे? जल विभाजक रेषा आहे. समजलं का इथपर्यंत बाबांनो? आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी क्लिअर इथपर्यंत. तर इथं मित्रांनो कुठे जायचं अजून आवरायला लागलं काय? हे दुसऱ्या क्रमांकाला. तिसरा क्रमांक पाकिस्तान. 14 6 55 MBA कशाची ट्रिक आहे? कशाची आहे? सागरी सीमेची ट्रिक कोणती आहे? IBPS. त्याच्यानंतर कर्कवृत्त जाणारी ट्रिक गरम छास तिथे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड. आता सांगतो मी प्रत्येकाला वन बाय काही पण विचारायला उत्तर आलं पाहिजे, डायरेक्ट उभं बोलायचं, कळलं? त्याच्यामुळे लक्ष द्या. गरम छास तिथे कशाची आहे? कर्कवृत्त. क्षेत्रफळाची ट्रिक कोणती होती? सर्वात जास्त जगातलं क्षेत्रफळ म्हटलं तर रूप चीन आ भारत RKC AB आर म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांक. म्हणजे त्याच्यावरती जर परत प्रश्न आला क्षेत्रफळाचा प्रमाण लावत असेल का? अजिबात चुकण्याचं कारण नाही. प्रत्येकाला 100% त्याचं उत्तर काय झालं पाहिजे? आलं पाहिजे. समजलं का? त्याच्यानंतर मित्रांनो 8 डिग्री, 9 डिग्री, 10 डिग्री. हा जमलं का? 8 डिग्री म्हटलं तर मालदीव, 9 डिग्री मिनिकॉय, 10 डिग्री अंदमान. याच्यातही म्हटलं तर कोणतं आहे रे? छोटा अंदमान, कार निकोबार. मग प्रभाव बेटांपासून तयार झालेलं बेट कोणतं आहे? कोणतं आहे? आराकान योमा पर्वत रांगेची बुडालेली शिखर म्हणजे कोणतं आहे बेटा? कोणते आहे? 10 डिग्री चॅनल मला वेगळं करताय अंदमान निकोबार. जर मी विचारलं डंकन पॅसेज मला वेगळं करतोय म्हटलं तर छोटा अंदमान, मोठा अंदमान. पालकच्या सामुद्रधुनीमुळे भारत आणि कोणता देश वेगळा झालाय? भारत आणि कच्छचं रण आणि मित्रांनो थरचं वाळवंट कोणाच्या मध्ये आहे? कोणाच्या मध्ये आहे? भारत आणि चायनाच्या मध्ये कोण आहे? कोण आहे? अख्खाच्या अख्खा कोण आहे? हिमालय पर्वत आहे. भारत आणि नेपाळ दरम्यानची जी सीमा आहे ती मित्रांनो बंदिस्त नाही. लक्षात ठेवायचं. कशी आहे? बंदिस्त नाही. तशी बाकीच्या देशांबरोबरची सीमा कशी आहे? बंदिस्त. मग मित्रांनो जर त्रिभुज नद्यांचा प्रदेश किंवा त्रिभुज प्रदेश बघितलं तर कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे? भारत बांगलादेश, भारत बांगलादेश. म्यानमारच्या दरम्यान काय दिसतं? काय दिसतं? जंगल दिसतं. काय दिसतं? मग 3 देशांच्या सीमा संलग्न असणारी राज्य होती एकूण. पहिलं, दुसरं अरुणाचल, तिसरं पश्चिम. दोघांच्या सीमा संलग्न असणारी दोन देशांच्या. ते किती होते? ते पण पहिला पता होता. मिझोरमला कोणत्या 2 देशांच्या सीमा संलग्न आहे? बांगलादेश, म्यानमार. दुसरं बघितलं होतं राज्य आसामला कोणत्या 2 देशांच्या संलग्न आहे? बांगलादेश आणि भूतान. तिसरं राज्य होतं उत्तराखंड. उत्तराखंडला कोणत्या 2 देशांच्या सीमा संलग्न आहे? चीन आणि नेपाळ. लडाखला 3 देशांच्या सीमा संलग्न आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान. अफगाणिस्तानला सर्वात कमी सीमा म्हणजे किती किलोमीटर लांबी? किती? कोणत्या युतीला संलग्न आहे? कोणत्या रे? लडाखला संलग्न आहे. इथं तुमचं सगळं भारत स्थान विस्तार क्लिअर झालं. भारताचं स्थान कोणत्या आशियात आहे? कसलं आहे ते स्थान? कसलं आहे? मध्यवर्ती स्थान आहे. लक्षात ठेवायचं. समजलं का बाबांनो? पूर्वेला असणारे देश कोणते? दक्षिणेला असणारे देश? उत्तरेला 3 आहे. चीन, नेपाळ, भूतान. वायव्येला 2 आहे. पाकिस्तान. पश्चिमेला मित्रांनो नैसर्गिक सीमा. दक्षिणेला नैसर्गिक सीमा कोणता? हिंदी. आणि पूर्वेला असलेली नैसर्गिक सीमा बंगालचा. मित्रांनो लक्षद्वीप बेटाच्या दक्षिणेला कोणता देश आहे? कोणता आहे? मालदीव आहे. मग मालदीव आणि लक्षद्वीप यांना वेगळं करणारी खाडी म्हटलं तर किती आहे डिग्री चॅनेल? किती? 8 की 9? मालदीव मिनिकॉय यांना वेगळं करणार कोणतं रे? मालदीव मिनिकॉय म्हटलं तर 9 डिग्री म्हटलं तर मिनिकॉय लक्षद्वीप. मिल लक्षात ठेवायचं. मामी लक्षात ठेवायचं. मामी काय करते? 8 वाजता स्वयंपाक करते. 9 वाजता तोच मिल काय म्हणजे काय करतो? स्वयंपाक बसते केला म्हणजे काय करतात? मिल. 10 वाजता मित्रांनो अंधार झाला, बार बंद करायची वेळ येते. बार म्हणजे अंदमान निकोबार. लक्षात ठेवायचं. समजलं का? हे तुमच्यासाठी आहे. डंकन पॅसेज म्हटलं तर किंवा 11 डिग्री चॅनल म्हटलं तर कोणता? छोटा अंदमान. आणि आता मित्रांनो भारताचा काही बेटांच्या संदर्भात वाद आहे. त्यातलं न्यू मूर नावाचं बेट आहे. कोणता? कुणाच्या बरोबर वाद आहे हा? भारत बांगलादेश बरोबर मित्रांनो जो वाद आहे तो म्हणजे कुणाबरोबरचा वाद? कोणत्या बेटाच्या संदर्भातला? न्यू मूर. लिहून ठेवा कुठे न्यू मूर वाद म्हटलं भारत बांगलादेश. आणि महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तान बरोबर सुद्धा वाद आहे. कुणाबरोबर आहे? हा पीओके काश्मीर तर आहे. आणखी महत्त्वाचं कोणती खाडी? हा सांगते का एखादं तरी? नकाशात बघ. नकाशात कळालं तर शोधलं बिलं तर एखाद्या काय काय ते सांगते बोला काय? हा काय म्हणताय सर? क्रिक खाडी एकच नंबर लिहा तिथं. एक सर क्रिक खाडी. भारत कुणाच्या संदर्भात येते? पाकिस्तान. आणि सर्वात शांतताप्रिय शेजारी कोणता आहे आपला? पाकिस्तान. शांतताप्रिय वगैरे हा तू सारखं बाहेर बोलत चिमटा काढत असते. बारीक बोलत असते ना बाई मला तरी चिमटा काढला. हा बालावडीतले दिवस आठवत असेल. हा अय चिमटू काय तुम्हाला पाकच्याला? हा कसं माहितीये का? असं असतं बाबांनो. म्हणजे कॉलेजचा किस्सा सांगतो मला. म्हणजे काय केलं जायचं बघा. आमच्या कॉलेजला प्रिन्सिपल कॉलेजच्या हॉस्टेलला असायचे, बरोबर आहे का? आणि मग काय करायची पोरं त्या हॉस्टेलच्या प्रिन्सिपलच्या आज आपण याच्या नादामध्ये जाऊ. केलं मिस्टेक त्याला. कळलं का? स्थान विस्तार आज जरा लवकर झालं काय? पाक, इंडिया, नेपाळ, काली नदी. नद्या बघायच्या मयूर प्राकृतिक मध्ये तसलं बघायचे. काली, पिस्ता, हा दिहान कुठं आहे ते बघायचं. आपलं टेन्शन घेऊ नका. नोट सगळ्या दिल्या पहिल्या जरा करून त्यावर आधी सांगतोय. बडा सगळं करून टाक. तुम्हाला दिसत असेल ना? इच्छा आज प्रचंड अभ्यास करा. उद्या पेपर द्या. सर टेस्ट सिरीजची पीडीएफ आम्हाला मिळेल. ऑफिस कंप्लीट करून दिला. टेस्ट तुमच्या जसं टॉपिक सगळे सब्जेक्ट आहे. बस की असं बोलल्यानंतर तुम्ही मला बोला बघा. सगळे बसते. कळलं? आता सर आले बोलते आता सर.